नमस्कार मंडळी, नवशिक्या मुलींसाठी खास कारल्याची रेसिपी। हे मी कारल्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। 2 भाग का करून घेतलेले आहेत, मला हे चिरायचे अजून, पण ह्यामध्ये बिया आहेत, त्या कवळ्या आहेत, त्या मी काढणार नाही मिळत, म्हणून मी दाखवण्यासाठी म्हणून मी 2 भागच करून घेतले। आता मी हे कापून घेणार आहे आणि जवळजवळ अर्धा 1 तास ह्या कापून पाण्यामध्ये घालून ठेवायचं। ज्यांना कडवटपणा कमी करायचा आहे त्यांनी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचं। कारलं हे मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे। ज्यांना चालतं त्यांना, ज्यांना नाही चालत त्यांनी वेळचं करावं, कारण काहींना कारल्याने हायपर ऍसिडिटी होते। ज्यांना नाही होत त्यांनी 2 आठवड्यातनं 2दा तरी खावं। आणि बेसिक मसाले घालायचे। कारल्याच्या भाजीमध्ये खूप मसाले घालायचे नाही। लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, गरम मसाला आणि गुळ। गुळाने काय होतं तर ऍसिडिटी कमी होते। ह्याला कारल्यामध्ये घातल्यामुळे थोडासा कडवटपणा असतो, त्यामुळे भरपूरच कडवटपणा असतो, त्याला गुळ घातल्याने ऍसिडिटी कमी होते, म्हणून गुळ घालायचं। पित्त ज्यांना होतं ते होत नाही कारलं खाल्याने, गुळ घातल्याने। तर आता आपण हे कारलं मी हे चिरून घेते आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करू। कारलं कापून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं, बिया मी काढल्या नाही, ज्या सगळ्या कवळ्या होत्या त्यामुळे काढले नाही। आता ह्यामध्ये हे मसाले घालून घ्यायचे। मसाले कारल्याला सोबतच लावून घ्यायचे, व्यवस्थित लागले जातात म्हणून। फक्त हिंग फोडणीला घालायचा ठेवायचा आणि मसाल्यामध्ये लाल तिखट, कारल्यामध्ये लाल तिखट कमी घालायचं, मीठ पण घालून घेतलं आणि आता हा गरम मसाला पण घालून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। कारल्यामध्ये मसाला का कमी घालायचा तर कारल्याला कडूपणा असतो आणि मग ऍसिडिटी होऊ शकते, म्हणून मसाला कमी घालायचा। मसाला वगैरे मसाले कमी, हळद फक्त घालायची आणि गरम मसाला पण अगदी थोडासा घालायचा। आता अशा प्रकारे कारलं सगळं मसाल्यामध्ये असं कोट करून घ्यायचं। आता आपण हे कारलं तळून घेऊया। कारलं तळण्यासाठी, भाजी करण्यासाठी म्हणजे कारल्याची सुकी भाजी करण्यासाठी मी तेल घालून घेतलेलं आहे पॅन मध्ये आणि भांडं छोटं असल्यामुळे ते तेल थोडं जास्त दिसतं, कारण खूप छोटं भांडं आहे हे। तर कारलं खूप कमी आहे, एक 3-4 कारली आहेत फक्त लहानशी। आणि आता तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचंय। आता हे कारलं घालून घ्यायचं आणि कारल्याला झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवून घ्यायचे, तळून घ्यायचे, ही भाजी बनवून घ्यायची। म्हणजे कारण झाकण न ठेवता कारण काय की झाकण ठेवलं ना तर कारल्याचा कडूपणा कमी होत नाही, आणि झाकण नाही ठेवलं की कारल्याचा कडूपणा जो असतो कारल्यामध्ये तो कमी होऊन जातं, कारलं बिलकुल कडू लागत नाही। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर झाकण न ठेवता शिजवून द्यायचं, कुरकुरीत होईपर्यंत। वेळ लागतो थोडा, पण झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं। गुळ पण घालून घ्यायचं, ऑप्शनल आहे, पण गुळ घातलेलं चांगलं असतं, ऍसिडिटी कमी होते, म्हणून गुळ घालून घ्यायचं सोबतच आणि असं मिक्स करून घ्यायचं। आता 10 ते 15 मिनिटं जवळपास लागतात कारलं शिजायला, कारण आपण झाकण ठेवलं तर झटपट होते, पण कडूपणा कमी करण्यासाठी झाकण ठेवायचं नाही। ही ट्रिक समजा, जर कारलं आपल्याला कडू नको असेल पाहिजे तर झाकण ठेवायचं नाही। बघा, ही कारली आपली तळून झालेली आहे, अगदी सुटसुटीत अशी सुकी भाजी झालेली आहे। झाकण न ठेवता अशीच बनवून घ्यायची कारली, बिलकुल कडू लागत नाही। आणि ह्यामध्ये थोडीशी मी आता वरून कोथिंबीर घालते, ऑप्शनल आहे, कोथिंबीर नाही घातली तरी चालेल, पण मी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे म्हणून मी घालते। आणि आता ही कारली मस्त अशी चपाती सोबत, भाकरी सोबत खाऊ शकता। छान अशी ही कारलीची भाजी, मस्त अशी झटपट भाजी तयार झालेली आहे।